नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र. शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला, शेवटी इशाराही दिला. सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली. गेल्या महिन्यात 60 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर आता 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून नवे दर लागू झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळा बसणार आहेत. या गॅस दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारला टोला लगावला. शरद पवार यांनी गॅस दरवाढीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की देशात गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. आजही घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढवण्यात आलेत. सरकारचे महागाई नियंत्रण म्हणजे जनतेला टप्प्याटप्प्याने झटके देणे असंच सूत्र आहे. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी गॅस दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. जनता महागाईत होरपळत असताना आता गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की इंधन आणि गॅसच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढत आहेत. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्ही महागाई नियंत्रणात ठेवली आहे असं म्हणतायत, पण जनतेला टप्प्याटप्प्यानं दरवाढीचे झटके देणे हेच त्यांचं महागाई नियंत्रणाचं सूत्र दिसतंय. अशा शब्दात शरद पवार यांनी सरकारला टोला लगावला.